हे घ्या. हे काय? टिफिन. आजपासून तुम्ही टिफिन घेऊन जायचंय. कशाला एवढा त्रास घेतलास तू? हे बघ, मला सवय आहे बाहेरचं खायची. हेच तुम्ही रोज बाहेरचं खाताना तेच थांबवायचंय मला. म्हणून आजपासून टिफिन घेऊन जायचा आणि बाहेरचं खाणं बंद. हे बघ, तुला आधीच दुर्वाचा खूप त्रास आहे. ती पहाटे उठायचं, तिथे सगळं आवरायचं, तिला युनिफॉर्म चढवायचा, मग तिला तिच्यासाठी अख्खा टिफिन बनवायचा, मग तिला नेऊन सोडायचं स्कूल बस पर्यंत. आणि त्याच्यानंतर तू माझ्यासाठी हा त्रास वाढवून कशाला घेतला? तुमच्यासाठी काही करायला त्रास होईल का मला? उलट आनंदच होतो. मला सांगा, मी दुर्वासाठी पोळ्या करतेच ना सकाळी, 2-3 जास्त करायला लागला तर त्रास कसला आलाय? खूपच त्रास आहे म्हणजे. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. मला सांगा, जर यात तुमचा आवडीचा पदार्थ असेल तर? 2-2 टिफिन न्यायचे मी. 2-2 कशाला? अहो, हा डबा तुमच्यासाठी आणि हा स्टाफ साठी. गाजरचा हलवा आहे यात. हो, काय बात. पण ऑफिसचा स्टाफ साठी आहे म्हणजे मी खाल्ला तर चालेल ना? तुम्ही खाऊ शकता. या. फार वेडी असतो. बरोबर आहे तुमचं. म्हणजे मी हट्ट करते, मी वेडी आहे, सगळं अगदी बरोबर आहे. पण आजपासून मिसेस कामत तुम्हाला टिफिन देणार आहेत आणि रोजच्या रोज तुम्ही टिफिन घेऊनच ऑफिसला जायचं. कळलं? अच्छा, मिसेस कामत देणार आहेत. मग काय, मिस्टर कामत घेऊन जाणारच, काय पर्याय नाही. तर निघू मग मी. हो. म्हणजे दिवसभर जातो मी. मध्येच काही आठवण वगैरे आली चुकून तर एखादा फोन केलास तरी चालेल. निघू. बाय. बाय. आदित्य, आदित्य, उठ. उठ उठ. अरे सर, उठ. शिट, मला उठायला उशीर कसा झाला? एक सेकंड यार, अलार्म लावायचा विसरलो मी. आदित्य, इट्स ओके, इट्स ओके. शांत हो आधी. घे चहा घे. हे काय आहे सगळं? ते दिसतंय तेच. तू का केलंयस हे असं? माहित नाही, जे वाटलं ते केलं. ठीक आहे, ठीक आहे. तू घे, तू चहा घे. सगळीकडे कचरा आहे नुसता. कचराच आहे सगळं. सगळ्याचाच कचरा झाला. आता याचं काय करायचं? फेकून दे सगळं. जे कचऱ्याचं करतात तेच. आर यू शुअर? नकोय मला हे सगळं. पण तू हे सगळं रागाच्या भरात तर बोलत नाहीयेस. मी अतिशय शांतपणे विचार करून बोलतोय. फेकून दे सगळं. ठीक आहे. मधुरा, मी राहीन इथेच तुझ्यासोबत. खरंच? काल रात्री मी खूप विचार केला. मी थांबेन इथेच. पण तू काय करणार आहेस इथे थांबून? माहित नाही, पण तुला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी सतत तुझ्या सोबत असेल. बस आदित्य, हेच अपेक्षित होतं.
तू फक्त माझ्या सोबत राहा, बाकी मी सांगेन ना कसं आणि काय करायचंय ते. नाही, मला बाकी काहीही करायचं नाही. मी इथे असेन ते फक्त तुझ्यासाठी. इतर गोष्टींशी माझा काहीही संबंध नसेल. मी एकटा असताना तू माझ्या सोबत होतीस. तू मला सावरायला मदत केलीस, म्हणून यापुढे तू एकटी नसशील. मी असेन तुझ्यासोबत. थँक्यू सो मच. मला खरंच बाकी काही नको आहे, फक्त तू सोबत हवायस. आदित्य, आता तू हळूहळू मला हवं ते सगळं करायला लागशील. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर चला, आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आपल्याला भरपूर काम करायचं. चला. येस सर, आजचा लाईनअप रेडी आहे सर. गुड. नंतर मला आतमध्ये आणून दाखव. हं? हो सर, आणि आज आपल्याला ते परवा आपण त्या साईटवर गेलो होतो ना, त्यांच्या सर सर, हे तुम्ही गाडीतच विसरलात. अरे हा, ओके. सर, चक्क टिफिन आणलाय तुम्ही आज? हो का? म्हणजे मीरा मॅडमने दिलेला असणार ना? हा, म्हणजे दुसरं कोण देणार? म्हणजे आजपासून सरांना घरचं खायला मिळणार. मज्जा आहे सरांची. बरं, आणखीन काही थोडी मजा करायची? झाली सगळी? सॉरी सॉरी सर. मी काय सांगितलं, आजचा दिवस महत्वाचा आहे. एकही मिनिट वाया घालवू नका. चला, कामाला लागा. येस सर. सर, बोल, काय काय काम आहेत आज? सर आज इंजिनिअरिंग फॉर्मचं काम कम्प्लीट करावं लागणार, त्याशिवाय प्रोजेक्ट पुढे जाणार नाही. भयानक इम्पॉर्टंट काम आहे ते. आजच्याच नाही झालं तर आपण प्रोजेक्ट हातचं गमावून बसू. येस सर. इनफॅक्ट कानविंदे सुद्धा काही फॉर्म शोधतात. हा, वासू कुठे? त्याला बोलो. सर, वासू सर अजून आले नाही आहेत. अजून नाही आला? माणूस आहे, त्याला फोन लाव. त्याला सांग मी अर्जंट बोलवले, कुठे असेल तिकडनं ताबडतोब इकडे ये म्हणून. येस सर. सर, चहा. त्याला बोलो त्याला. काय ठेवला नाही गेलास? परत घेऊन कोण जाणार? काय झालं सर? नाही, मला चहा नकोय. का सर? सर, तुम्ही चक्क चहाला नाही म्हणताय? का? म्हणजे काय? कमाल आहे सर. म्हणजे तुम्ही चहाला नाही म्हणता हे पहिल्यांदाच बघतीये मी. मी घरनं निघतानाच घेऊन आलोय आणि आता वासू आल्यावर होईलच, म्हणून मला आत्ता नकोय. बरोबर आहे सर तुमचं, पण तुम्ही नेहमी ऑफिसला आल्या चहा घेता आणि मग थोड्या वेळाने पुन्हा मागवता. आज थोडं आश्चर्य वाटतंय. आता हे चाय पे चर्चा आपण थांबूया आणि कामाला लागूया. सॉरी. त्या वासूला आधी पहिला पाठवून दे इकडे. मी लगेच कॉल करते. ताबडतोब फोन कर. पुढची कामं लाईन अप करते. येते सर. हा. अरे घेऊन जा ना.
आम्ही उचलून देऊ. हॅलो, कधीची मिळेल मग मला अपॉइंटमेंट? बरं बरं, सकाळी 10 उद्या. ठीक आहे, चालेल चालेल चालेल. हो बरं, ओके, थँक्यू व्हेरी मच. बरं, मी तुम्हाला उद्या फोन करते. हां, बाय बाय. वासू सर. बोला अष्टपुत्री बाई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला अष्टपुत्र मॅडम, काय नवीन गॉसिप काय? गॉसिप काहीतरीच काय तुमचं. जमतं का ते मला कधीतरी? नाही, खरंय. मग बरं ऐका ना, आदेशांचं पालन होताना दिसतंय. काय म्हणजे काय? कोणी कोणाला दिलेत आदेश? कसलं पालन? अहो, आपल्या सरांनी ना आज ऑफिसमध्ये चक्क टिफिन आणलाय. अच्छा, काय? मग म्हणजे आता हा मीरा मॅडमनी सरांना दिलेला आदेश असणार ना. हो, मग वा. आणि ड्रायव्हरने ना सरांना सकाळी टिफिन आणून दिला. तेव्हा आम्ही विचारलं, सर आज चक्क टिफिन वगैरे कसं काय? तर सर इतके गोंधळले ना, पुढे काय बोलावं सुचतच नव्हतं त्यांना. क्या बात आहे. अरे कसली मजा आहे. वा वा. गुड मॉर्निंग सर. तुम्हाला कधीपासून कॉल करत होते. येस, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग अँड हॅपनिंग मॉर्निंग. हॅपनिंग? येस. का? अगं सरांची मजा झाली ना सकाळी, ती सांगत होते त्यांना. ओ, तुला माहितीये का, आज सुद्धा मजा झाली. हो. वा, म्हणालो नाही. हॅपनिंग मॉर्निंग. बोल पटकन बोल. सरांनी आज चक्क चहाला नकार दिला. चहा परत पाठवला. काय? ओ अष्टपुत्र मॅडम, घरी नाही आहात तुम्ही? चल. सॉरी. इट्स ओके. वा. नाही, मीरा देवच्या आयुष्यात आल्यावर असं काहीतरी घडेल याची खात्री होतीच मला, आणि तसंच होतं. नाही, व्हेरी नाईस. पण सर, आता सर आज सिरियस मूड मध्ये आहेत. तुम्ही लवकर जा. हो का? बरं, तुम्ही कामाला लागा. हो. मी बोलतो त्याच्याशी. हा, चला. अरे ताई, हे तर होतं तसंच दिसतंय. हो ना. कसं काय जमतं तुम्हाला एवढं सगळं? आपल्या माणसासाठी एखादी गोष्ट मनापासून केली ना की सगळं जमतं. ते तर खरंच आहे. आता हे आपण उत्तरताईंना देऊ शकतो ना, ते देऊ शकतील यांना. त्यांना खूप बरं वाटेल ग. काय चाललंय? कोण कोणाला काय देतंय? हा शोपीस. कसं वाटतंय? हे कसं केलंस तू? जोडलंस परत? उत्तराताई वाटतच नाहीये ना हे फुटलं होतं वगैरे. हो, पण गरज काय होती याची? हो, असं काय म्हणताय? ज्या गोष्टी माझ्यामुळे बिघडल्यात त्या नीट करण्याची जबाबदारी माझीच आहे ना. उत्तराताईंचा चेहरा बघ. कामं राहिली आहेत ती आवरून घेते मी पटकन. ऍक्च्युली तुम्ही ते इतकं मनापासून आणलेलं, इतकं कष्टाने आणलेलं, ते माझ्यामुळे फुटलं, खरंच आवडलं नव्हतं मला, म्हणून मी ते जोडलं. आता तुम्ही हा शोपीस यांना द्या ना, त्यांना खरंच खूप आनंद होईल. तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी आणू का? कॉफी कर. आलेच. खरंच मीरा, कमाल आहे हा तुझी.
पण ही उत्तरा काय चीज आहे हे तुला माहीतच नाही. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी मी तुला या घरात फार काळ टिकू देणार नाही. वा 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 वा. अरे कसला भारी झालाय हलवा, एक नंबर. काय म्हणा, मीराच्या हाताला ना काहीतरी वेगळीच चव आहे. वा, लकी असा तू सुगरण सुगरण बायको मिळाल्या. तू इथे काम करायला आलायस का खायला आलाय? नाही केलं असतं रे, पण प्रॉब्लेम काय आहे, इतकी छान चव आहे ना ती थांबवतच नाही, सतत खात राहावं असं वाटतं. वा, काय खात राहावं? हा ठेवते. हा हलवा आहे ना, हा सर्वांसाठी आणलेला आहे, संपूर्ण स्टाफसाठी. ते बघू रे. अरे बघू काय बघू, हा शेवटचा दिवस आहे, आपल्याला अजूनही इंजिनियर मिळालेलं नाहीये. तू कसं काय इझिली घेऊ शकतोस हे सगळं? मागच्याच आपल्याला एक इंजिनिअरिंग फर्म मिळाली पाहिजे, त्यांच्याबरोबर बोलणं झालं पाहिजे, कन्फर्म झालं पाहिजे. कामं होत राहतील रे, कशाला टेन्शन घेतोस? हे बघ, आधी पोटोबा मग सगळी कामं पो. तू अरे काय करतोय तू? खाण्याचं काय बोलतोस सांग मला. इथे आपण एक इंजिनिअरिंग फर्म अपॉइंट केली, एक इंजिनियरला आपण काम दिलं, त्यांनी ते काम चांगलं केलं नाही, वेळेतही केलं नाही आणि क्वालिटीही नाही. मग अशा वेळेला काय करायचं आता? असा तुला प्रश्न पडत नाही? तू अस्वस्थ होत नाही? तुला त्रास नाही होत? आता आपल्याला असा एक माणूस हवा आहे, तो कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वालिटी चांगलं काम करू शकतो. कळलं? असं कोणी आहे का तुझ्या नजरेत? अरे असं काय करतोय यार, ते दे ना. कामाचं काय करायचं आपण आता? करूया, नाही काम करूया, पण त्याआधी मला वहिनींना फोन करू दे आणि त्यांना कॉम्प्लिमेंट देऊ दे.